Hello friends, good morning. Welcome to Royal Academy. Yes, we are live now. Friends, as you know, we are already complete our 2.4. That one is the an epitome of courage. It is this lesson was depend on uh, Dr. Stephen Hawking, who was the great scientist of this era. या शतकातील सर्वोत्कृष्ट किंवा सर्वात हुशार असे व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनावरती आधारित हे लेसन होता. And today we are going to start our next lesson. That one is 2.5, a book review, Swami and Friends by R.K. Narayan, written by R.K. Narayan. मिस्टर आर के नारायण यांनी लिहिलेलं बुक रिव्ह्यू आहे. त्यांनी लिहिलेलं जे बुक आहे, पुस्तक आहे, कादंबरी आहे स्वामी अँड फ्रेंड्स नावाची, त्याचा हा एक रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू यासाठी असतो की त्याला वाचून, त्या रिव्ह्यूला वाचून आपल्याला त्या पुस्तकाची पार्श्वभूमी लक्षात येते, त्या पुस्तकाबद्दल थोडीशी आयडिया येते. आणि देन बिकॉज वी आर गोइंग टू रीड दॅट बुक, त्यामुळेच आपण काय करत असतो तर ते पुस्तक जाऊन वाचत असतो. म्हणजेच काय ते इंट्रोडक्टरी पार्ट, इंट्रोडक्शन असल्यावानी, किंवा त्या पुस्तकाची सिग्निफिकन्स काय आहे, महत्त्व काय आहे वगैरे वगैरे आपण जेव्हा वाचतो तेव्हा नक्कीच त्याची वैशिष्ट्ये काय, महत्त्व काय, हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा नक्कीच आपल्याला काय व्हायला लागते, त्या पुस्तकाविषयी आवड निर्माण होते आणि आपण ते पुस्तक वाचतो. नक्कीच हे पुस्तक खूपच सुंदर आहे. त्यामुळंच आपल्याला 10वीच्या पुस्तकामध्ये लेसन म्हणून, एक चॅप्टर म्हणून आपल्याला त्यांचा बुक रिव्ह्यू दिलेला आहे, स्वामी अँड फ्रेंड्स नावाच्या पुस्तकाचा. कोणी लिहिलेलं आहे? लेखक आहेत आर के नारायण. बिफोर वी आर गोइंग टू स्टार्ट अवर लेसन, I would like to tell you about R.K. Narayan. R.K. Narayan means R.K. Narayan यांचं पूर्ण नाव रसीपुरम कृष्णस्वामी नारायण स्वामी. This is the name of our writer, our author. या पुस्तकाच्या लेखकाचं नाव आहे रसीपुरम कृष्णस्वामी नारायण स्वामी, यांनाच आर के नारायण असं शॉर्टमध्ये म्हटलं जाते. ही वॉज बॉर्न इन ऑक्टोबर 10 इन 1906. 1906 साली त्यांचा जन्म झाला. 10 ऑक्टोबर 1906 साली त्यांचा जन्म झाला आणि मृत्यू 2001 साली झाला. जन्म कुठं झाला तर त्यांचा जन्म झाला चेन्नई येथे. ते 95 इयर्स जगले. आयुष्य त्यांचं किती जगले ते 95 वर्षाचं आयुष्य त्यांनी जगले. आणि त्यांना भारत सरकारने पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा 2 भारताच्या सन्माननीय अशा पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला. पद्मभूषण आणि पद्मविभूषण या 2 पदव्यांनी त्यांचा सन्मान देखील केला. ओके, देन आर के नारायण यांनी लिहिलेले पुस्तक कोणते कोणते आहेत? द गुडी, मालगुडी, त्यानंतर द इंग्लिश टीचर आणि माय डे, अशी त्यांनी भरपूर वेगवेगळे कादंबऱ्या त्यांनी लिहिल्यात. आणि त्यापैकीच एक स्वामी अँड फ्रेंड्स ही देखील एक कादंबरी आहे. तुम्ही इथं पाहू शकता त्यांच्या त्या पुस्तकाचा इथे फोटो सुद्धा दिलेला आहे. आर के नारायण स्वामी अँड फ्रेंड्स असंही त्यांच्या पुस्तकाचं कव्हर पेज आहे. त्यांच्या पुस्तकाचं फ्रंट पेज कव्हर आहे. ठीक आहे. So let's start our today's lesson, that is a book review. पुस्तकाबद्दल थोडेसे काही असे याचा अर्थ होते. पुस्तकाबद्दल थोडंसं बाय आर के नारायण स्वामी अँड फ्रेंड्स. अ लिटल बिट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल थोडेसे. लिटल बिट ऑफ बुक म्हणजे काय? पुस्तकाबद्दल थोडेसे. Anything I mention about the book can be
mistakenly understood as spoilers, so I would rather give a glance into a book without mentioning any event or plot of the story. बघा, लेखक काय म्हणतायत या पुस्तकाबद्दल काही सांगितले तर त्याने कथेचे सार सांगून बिघडवल्यासारखे होईल. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकांचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल. दॅट मीन हिअर रायटर quite possessive about his book Swami and his friends, because he doesn't want to spoil his story, or rather its plots. म्हणजे त्यांची कथानक सांगून किंवा त्यांच्या स्टोऱ्या सांगून त्या पुस्तकाला स्पॉइल म्हणजेच काय बिघडवण्यात त्याला काहीही रस नाही, किंवा बिघडवू नये या उद्देशानं तो कुठलीही गोष्ट सांगत नाहीये. तर तो फक्त काय करतोय, जस्ट ही वुड वॉन्ट टू रॅदर ही गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक. त्याला फक्त काय टाकायचं आहे तर ओझरता दृष्टिक्षेप. ग्लान्स म्हणजे दृष्टिक्षेप. त्याला फक्त ओझरता दृष्टिक्षेप टाकायचा आहे त्या पुस्तकावरती, आणि त्या पुस्तकाला काय करायचंय, स्पॉइल नाही करायचे, त्या पुस्तकाला बिघडवून नाही टाकायचे, किंवा त्या पुस्तकातल्या स्टोरी सांगून, कथानक सांगून, कथा त्यामधल्या अर्धवट सांगून. त्या रायटर म्हणतोय की मला स्पॉइल नाही करायचं, मला बिघडवायचं नाहीये, त्यामुळे मी काय करणार, फक्त त्याच्यावरती दृष्टिक्षेप टाकणार आहे, आणि त्यातूनच तुम्हाला त्या पुस्तकाची आवड निर्माण करून देण्याचा मी काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. स्वामी इज अ मिस्chief little kid of about 10-year-old and living in the era where India was under the British rules. Okay. स्वामी नावाचा एक भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातील ही एक कथा आहे. काय म्हणते तर स्वामी हा एक खूपच खोडकर 10 वर्षाचा मुलगा आहे, आणि ही गोष्ट कधीची आहे तर भारतामध्ये जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातील ही एक कथा आहे. स्वामी नावाचा साधारण 10-1 वर्षाचा हा एक काय आहे, खोडकर मुलगा आहे. स्वामी अँड फ्रेंड्स यामध्ये जे स्वामी आहे तो एक 10 वर्षाचा खोडकर मुलगा आहे, आणि ही गोष्ट कधीची आहे तर ब्रिटिश रूल्स म्हणजे जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती त्या टायमातली ही काय आहे गोष्ट आहे. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड who cannot stay at one place and absolutely hates schools, even worse mathematics. आणि जो स्वामी नावाचा मुलगा आहे याबद्दल थोडीशी बघा त्यांनी एक तोंडओळख करून दिली आहे. कशी तर त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलांसारखाच स्वामीही कसा होता, एका जागी स्थिर न बसणारा, शाळा अजिबात न आवडणारा, आणि त्यातल्या त्यात गणित विषयाचा अजिबातच आवड नसणारा हा मुलगा होता. स्वामी नावाचा मुलगा, त्याचं थोडंसं वर्णन केलं की स्वामी हा मुलगा बाकीच्या मुलांसारखाच खोडकर स्वभावाने, मस्तीखोर, धिंगाणा करणारा होता. मिस्चिफ म्हणजे खोडकर, मस्तीखोर, धिंगाणा करणारा मुलगा होता. आणि त्यासोबतच जशा बाकीच्या मुलांना शाळा आवडत नाही जनरली, तसंच त्याला देखील आवडत नव्हती. आणि त्याचप्रमाणे त्याला गणित देखील अजिबातच आवडत नव्हतं, किंवा त्याला गणिताचा खूपच राग यायचा. ठीक आहे. School is his absolute nightmare. What is mean by nightmare? Nightmare कशाला म्हणत असतो आपण, दुःखी स्वप्न. त्याला त्याच्यासाठी शाळा म्हणजे असं होतं जणू काही रात्री पडलेले एखादं दुःखी स्वप्न किंवा वाईटच स्वप्न, किंवा त्यापेक्षा वाईट काहीच नसणार असं त्याचं ते स्वप्न. म्हणजेच कोणती काय तर शाळा. म्हणजे इतका त्याला शाळेत जाण्याचा कंटाळा होता, म्हणजे धिंगाणा करायला त्याला फार आवडायचं. एनिवे, द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ धिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट इन टू ट्रबल अँड गेट अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. आणि तर पुढे लेखक म्हणते की
ही जी स्टोरी आहे स्वामी अँड फ्रेंड्सची, ही पूर्णपणे अशा एका मुलाभोवती खेळवलेली आहे किंवा फिरत आहे की ज्यामध्ये तो मुलगा, त्याचा आनंद, त्याच्यासोबत घडणाऱ्या गोष्टी, त्याच्यासोबत घडणाऱ्या वाईट गोष्टी, वाईट म्हणजे वर्स्ट ऑफ द वर्स्ट म्हणजे काय, तर त्यानं किती चांगल्या प्रकारे त्याच्या वडिलाच्या हातून मार खाल्लेला आहे कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी, अशा सर्व गोष्टींसाठी ही स्टोरी, स्वामी अँड फ्रेंड्सची स्टोरी ही पूर्णपणे सराउंडिंगमध्ये फिरत आहे, अवतीभोवती त्या स्वामी नावाच्या मुलाच्या फिरत आहे. स्वामी इज talkative little kid and thinks that his way of facing life, talking himself out of everything. बघा, स्वामी एक अतिशय बडबडा असा लहान मुलगा आहे. आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहायची त्याची पद्धतच होती किंवा त्याची ती पद्धतच होती की आयुष्यात काहीही घडवून, कितीही वाईट घडो, कितीही चांगलं घडो, त्याच्याविषयी त्याचं स्वतःचं एक मत होतं. तो त्याच्याविषयी बोलत राहायचा आणि तो एक खूपच बडबडा स्वभावाचा मुलगा होता. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. परंतु सत्य त्याला अवघड किंवा कठोर मार्गानेच समजते. म्हणजेच काय, तर जोपर्यंत त्याचे वडील त्याला मारत नव्हते, रागवत नव्हते, तोपर्यंत त्याला ती गोष्ट काही पटतच नव्हती. ती त्याच्याच मर्जीनं कुठलीही गोष्ट खरी आहे असं ग्राह्य धरून बोलत असे, काम करत असे. त्यामुळे नक्कीच त्याला काय व्हायचं, ते कुठलीही गोष्ट पटण्यासाठी जड जायचं, अवघड जायचं, कठोर जायचं. का? कारण तो स्वतःच्याच मनानं तर्कवितर्क लावत होता आणि जे की कुठल्याही व्यक्तीला आवडत नसावं. त्यामुळे त्याला नेहमी त्याचा सामना करावा लागत होता. As many teens back then all he want to do As many teens back then all he want to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harsh somebody. Unlike kids today, this in fact was, and in most part of India still is, the life of typical boy growing up. बघा, त्या काळात अनेक मुलांसारखे त्याला उन्हात खेळणे आवडायचे, वस्तूला लाथेने उडवणे देखील आवडायचे, झाडावर चढणे, मोडतोड करणे आणि कुणाला तरी त्रास देणे अशा गोष्टी करण्यात मजा वाटत असे. आता तो इतका खोडकर होता की त्याला कोणत्या वस्तूला उगाच रस्त्याने चालत लाथा मारत चालणे, उन्हामध्ये खेळणे किंवा कोणाच्याही खोड्या काढणे, कोणालाही त्रास देणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे, यामध्ये त्याला आनंद मिळायचा किंवा त्याला मजा वाटायची म्हणून तो करायचा, जे की आजकालच्या मुलांना करावा वाटत नाही. खरे तर वाढत्या वयाच्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे. खरं पाहिलं तर भारतातील बहुतांश भागामध्ये आपल्याला असं दिसते की सर्वसाधारण अशाच गोष्टी सर्व मुले हे काय करत असतात किंवा अशाच गोष्टी करतच ते मोठे होत असतात. मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाचा फार मोठं स्थान नसते आणि आधीच्या काळात टिपिकली बॉय ग्रोइंग अप, technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. अच्छा, आता बघा, तर जास्त करून छोट्या मुलांच्या आयुष्यामध्ये टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाला फारसं काही मोठं महत्त्व नव्हतं. त्या काळात देखील नव्हतं. आज ज्या अर्थी मुलं मोबाईल घेऊन बसतात किंवा ज्या अर्थी ज्या अर्थी टी व्ही समोर किंवा मोबाईल घेऊन बसतात, त्या अर्थी असं लक्षात येते की मुलांना त्यामध्ये फारच रस आहे. आजच्या जगामध्ये जे मुलांमध्ये जे टेक्नॉलॉजीचं भूत घुसलंय ते आमच्या वेळेस तरी मुलांना नव्हतं. आमच्या वेळेस जसं ह्या स्वामी नावाचा मुलगा होता, अगदी तसंच सर्व मुलं खेळायची, धिंगाणा करायची, बाहेर खेळण्यामध्ये रस होता, बाहेरचं खेळणं आवडायचं, कुठल्याही टेक्नॉलॉजीचा गंध नव्हता. परंतु
आज मात्र तसं राहिलेलं नाही. ऑल दे वॉन्ट टू प्ले वॉक म्हणजे काय, नाश करणे. वॉक म्हणजे नाश करणे किंवा धिंगाणा करणे, मस्ती करणे, तोडफोड करणे, ह्यामध्येच रस वाटायचा मुलांना. हे इथं लिहिलेले मार्जिनमध्ये. टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज. एखाद्या गोष्टीची नाजूस करण्यातच मुलांना मजा वाटायची. इन व्हॉट वेज इज स्वामी टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर. स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारे मुलगा होता, कशा प्रकारे मुलगा होता, स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता पहा. इन धिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old mind, explaining executely how he think and what he presentive of the world is. बघा इथे नारायण 10 वर्ष वयाच्या ह्या स्वामीच्या मनातल्या भावभावना तो कसा विचार करतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन करतात. म्हणजे काय तर स्वामी आर के नारायण यांनी इतक्या सुंदर पद्धतीने स्वामीला रेखाटले, स्वामी नावाच्या 10 वर्षाच्या मुलाला रेखाटले की त्या वयात 10 वर्षाच्या वयात तो मुलगा कशा पद्धतीच्या त्याच्या मनात भावना उठत होत्या, कशा पद्धतीने तो जगाकडे बघत होता, ह्याचे वर्णन आर के नारायण यांनी खूपच सुंदरपणे रेखाटलेलं आहे. असं करणं बहुधा सगळ्याच लेखकांना जमत नाही. हे खूप रेअर केसमध्ये एखाद्याच लेखकाला जमते की त्या व्यक्तीमध्ये किंवा आपल्या पुस्तकाच्या त्या कॅरेक्टरमध्ये इतकं दंग होणे, इतकं बुडून जाणे आणि अक्षरशः त्या 10 वर्षाचं वय त्या लेखकाला जगावं लागत असते किंवा त्याने त्या 10 वर्षाचं लेकराचं आयुष्य ते इतक्या मोठ्या वयामध्ये जगत असते. तेव्हाच त्याच्या पेन्सिलमधून लिखाणामध्ये त्या 10 वर्षाचं वय उमटते. असं प्रत्येकाला शक्य नसते मुलांना. त्यामुळेच आर के नारायण हे खूप मोठे लेखक होते ज्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे अवॉर्ड दिले गेले. तर त्यांचंच एक उदाहरण म्हणजे स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकामध्ये त्यांनी 10 वर्षाच्या मुलाचं वर्णन इतक्या सुंदर पद्धतीने केले की जणू काही असं वाटते की खरोखर 10 वर्षाच्याच मुलाच्या ह्या भावना असाव्यात. बघा पुढे. The reader does feel like Swami and get very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayan. बघा जसजशी कथा पुढे सरकत जाते वाचकाला स्वतः स्वामीत पाहू लागतात आणि त्या पात्राशी त्यांची जवळीक निर्माण होते. हीच नारायण यांच्या लेखनाची जादू आहे. बघा आर के नारायण यांचं लिखाण हे इतकं उत्कृष्ट दर्जाचं लेखन आहे की जेव्हा तुम्ही स्वामी अँड फ्रेंड्स स्टोरी वाचायला गेसाल आणि हळूहळू जेव्हा तुम्ही ती वाचत पुढे जासाल तेव्हा जणू काही तुम्हाला असं फील व्हायला लागेल, तुम्हाला असं अनुभवायला मिळेल की ते स्वामी दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही स्वतः आहात. आपणच स्वतः स्वामी आहोत आणि आपणच ते आयुष्य जगतोय. इतकं त्यांच्या लिखाणामध्ये जिवंतपणा आणण्याचं काम हे आर के नारायण यांनी केलेलं आहे. आर के नारायण यांच्या लेखनामध्ये इतक्या सुंदर प्रकारचे त्यांची लेखणी चालते की जणू काही असं वाटते की ते जे स्वामी नावाचा मुलगा आहे तो आपणच स्वतः आहोत आणि ते पूर्ण आयुष्य आपण जगतो. हीच खरी कला असते जेव्हा एखादा उच्च दर्जाचा लेखक त्यांच्या पेनीने काय करत असतो, लिखाण करत असतो. बघा सिग्निफिकन्स ऑफ द बुक. सिग्निफिकन्स म्हणजे काय, पुस्तकाचे वैशिष्ट्य काय आहे, पुस्तकाचं महत्त्व काय आहे, याबद्दल आपण उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत की आर के नारायण यांनी कुठल्या प्रकारचे
महत्त्व किंवा कुठल्या प्रकारचे वैशिष्ट्य आपल्याला ह्या बुकमध्ये मिळतील आर के नारायण यांची. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया, उद्या पुन्हा या स्टोरीला कंटिन्यू करूया. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.